दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जळगाव। जळगावमध्ये MIDCतील केमिकल कंपनीला लागली भीषण आग। आगीमुळे केमिकल कंपनीतील सिलेंडर ब्लास्ट झाल्याने अवघ्या काही वेळात आगीने केले रौद्ररूप धारण। कंपनीत 10 ते 15 कामगार अडकल्याची भीती। घटनास्थळी पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाचे बंब दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। घरून निघालो त्या टायमाला मला रस्त्याने सारंग हॉस्पिटलमध्ये पेशंट जाताना दिसले। म्हणजे पेशंट काय जाता एवढे त्यासाठी मध्ये पळाला, तर ते पाहिल्यानंतर असं वाटलं की सर्व जळालेले व्यक्तीमध्ये येत चाललेले आहे। एक 15 ते 20 जेंट्स आले तिथं, सर्व त्यांना ॲडमिट केलं। कोणाचे कपडे जळालेले होते, त्याचे कपडे फाडले आम्ही, ते सर्व त्यांना सेटल केल्यानंतर आम्ही या साईडला आले। त्यानंतर आम्ही आग बघितली की आग लागलेली आहे। आल्यानंतर काय परिस्थिती पाहिली तुम्ही? तर सर्व साईडला जळजळ चालू झालेला होता आणि सर्व गाड्यांना फोन केलेला होता। गाड्या रस्त्याने येत होत्या सर्वांच्या, जैनवाल्यांना सुद्धा केलेला, महापालिकेला सुद्धा फोन केलेला होता। ही पूर्ण आगीचे लोट वाढत होते या ठिकाणी। किती वाजता आग लागली आणि आतमध्ये किती कर्मचारी असतात असे प्राथमिक माहिती आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं आम्हाला की 20 कर्मचारी कामावरती होते आणि 15 ते 17 लोकांनी जमा केलं आणि 2 ते 3 लोक अशी मध्ये असण्याची आशा आहे का त्यांना सुद्धा हॉस्पिटलला नेलं, हे कोणाला आयडिया नाही अजूनपर्यंत। कसली कंपनी काय समजलं? हे केमिकलची कंपनी आहे, मोरिया ग्लोबल। MIDCमध्ये सकाळी जवळपास 9:15च्या सुमाराला ग्लोबल मोरिया या केमिकल फॅक्टरीमध्ये एक मोठा स्फोट झाला। अतिशय मोठा स्फोट आवाज त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर या कंपनीला त्या ठिकाणी आग लागली आणि त्यात जवळपास 17 लोक आतापर्यंत आपण बाहेर काढू शकलेलो आहे। मला वाटतं की फार ऑलमोस्ट आत कधी एखाद 2 सोडले तर मला वाटतं जास्त लोक नसतील, पण 17 पेशंट जे आहेत जे जळालेल्या स्थितीमध्ये आहेत, त्यांना काही खाजगी रुग्णालयामध्ये, काही इथे मेडिकल कॉलेजला, सिव्हिल हॉस्पिटलला या ठिकाणी आपण आणलेले आहेत आणि मला वाटतं की त्यातले 3-4 लोक अधिक जळालेले आहेत। मला म्हणजे जवळपास 80% वर ते बर्न त्या ठिकाणी आहेत। त्यांच्यावर सगळे उपचार या ठिकाणी आमचे डॉक्टर्स करत आहेत, सगळी मेडिकल टीम तिथे काम करते आहे। आग आता आटोक्यात त्या ठिकाणी आलेली आहे। फक्त आतमध्ये अजून किती लोक आहेत, मला वाटतं अजून 2-3 लोक आत असावेत असा संशय त्या ठिकाणी, कारण अजून काही सापडत नाही आहे। त्याचे नातेवाईक म्हणतात आमच्या घरचा मुलगा शिफ्टवर आला, तो कुठे गेला, त्यामुळे ते सापडत नाहीत। मला वाटतं अजून 2-3 लोक आतमध्ये अडकले असतील अशी भीती त्या ठिकाणी वाटते, पण थोड्याच वेळामध्ये की तासामध्ये ते त्या ठिकाणी आपण शोधून काढू।